निकाल कधी असतो याची आतुरता, याची उत्सुकता सगळ्याला आहे. पेपर एवढा काय अवघड आला नव्हता. मी जे गेस पेपर घेतले होते त्याच्यावरच आधारित पेपर होता. ठीक आहे, आपली जी नवोदय वर्कबुक आहे त्याच्यातलेच प्रश्न होते. बरोबर आहे है ना. जे उतारे होते गेस पेपर मधले तसलेच उतारे होते, काय अवघड नव्हतं. ठीक आहे. तुम्ही म्हणले सर निकाल कधी लागल. मी म्हणलं ठीक आहे, चला सगळ्यांनी लक्ष द्या. JNVST रिझल्ट बघा हो. निकालच्या दिवशी समजा निकाल कधी लागल, आता हे मागलच्या वर्षी दाखवते तुम्हाला. मागल्या वर्षीचे 2023 हे असं येते. निकाल ज्या दिवशी असला तिथं रोल नंबर टाकायचा तुमचा, त्याच्यानं हॉल तिकीट जपून ठेवा आणि इथं डेट ऑफ बर्थ. आणि तुम्ही जर पात्र झाले, तुम्ही जर पात्र झाले तर काय येते माहितीये का. पात्र झाल्यावर मग काय है ना. पात्र झाल्यावर तुमचा समजा रोल नंबर टाकला आणि जन्मदिनांक टाकला, तर इथं ओके जर केलं तर जास्त म्हणजे पात्र झाल्यावर येते कॉंग्रॅच्युलेशन, यू आर प्रोव्हिजनली सिलेक्टेड फॉर ऍडमिशन. आणि जर अपात्र झाला तर लाल अक्षरामध्ये येते सॉरी, है ना. पहिल्या पेज मध्ये तुमची निवड नाही झाली, सॉरी म्हणून येते. ठीक आहे, बघूयात मग. आता गेल्या वर्षीची तुलना एकदा करूयात 2024 ची, है ना. तत्पूर्वी हो, शिष्यवृत्तीची बॅच तुम्हाला जर जॉईन करायची असेल, है ना, 5वी शिष्यवृत्ती. ठीक आहे, 5वी शिष्यवृत्तीची बॅच जर जॉईन करायची असेल तर कुठे गेली ते. ठीक आहे, 5वी शिष्यवृत्तीचे बॅचचे अपडेट. 5वी शिष्यवृत्ती बॅचचे अपडेट कधी आहे बघा. स्कॉलरशिपची बॅच है ना. स्कॉलरशिपची बॅच सुरू व्हायली आपली उद्या 15 डिसेंबर संध्याकाळी 6 वाजता, है ना, संध्याकाळी 6 वाजता. ठीक आहे, 5वी शिष्यवृत्ती बॅच. ठीक आहे, त्याच्यानंतर शिष्यवृत्ती बॅच समजा, तसेच 7वी शिष्यवृत्ती बॅच, 4थी शिष्यवृत्ती बॅच जरी जॉईन करायची असेल तुम्हाला, ठीक आहे, तर झूम मीटिंग वर बॅच असणार आहे. या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, है ना. या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. कोणत्या 83 हा नंबर आहे, है ना, ह्याच्यावर कॉन्टॅक्ट करा. ऑनलाईन बॅच उद्या पासून सुरू होईल. ठीक आहे, स्कॉलरशिप बॅच, सगळ्या वर्गाच्या स्कॉलरशिप बॅच सुरू व्हायला आता उद्यापासून. ठीक आहे, है ना. तर मर्यादित प्रवेश आहे तर लय जास्त नाही, कारण काही जण आता हे डिसेंबर आहे, काही जण 15 जानेवारीला फोन लावतात, सर मला घ्या एका महिन्यात. मग काय होणार आहे सांगा. त्याच्यामुळं उद्या संध्याकाळी 6 वाजता बॅच आहे, हे नाही, ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे, झूम मीटिंग वर बॅच आहे. हा, ठीक आहे भाऊ. तर बघूयात 2024 ची गोष्ट करूयात, है ना. 2024 ची 2024 चा निकाल, है ना. 2024 चा निकाल कधी लागला होता बघ हो. परीक्षा झाली होती 20 जानेवारीला. परीक्षा झाली होती 20 जानेवारीला. परीक्षा झाली होती 20 जानेवारी 2024 ला, है ना, नवोदय. ठीक आहे, आणि निकाल लागला होता मार्च मध्ये, 31 मार्चला. एवढं कळालं सगळ्याला, है ना. परीक्षा झाली होती 20 जानेवारी 2024 ला. किती? 20 जानेवारी. आणि निकाल लागला होता 2 महिन्यानं, फेब्रुवारी मार्च, 31 मार्चला. ठीक आहे, त्याच्यानंतर वाग हो, तुलना करायची झाली 2025 ची. ठीक आहे, नवोदय परीक्षा झाली होती 18 जानेवारी, 2 दिवसानं कमी झाली होती परीक्षा. 18 जानेवारी 2025 ला झाली होती. आणि निकाल लागला होता 25 मार्चला. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात लागला होता. एवढं कळालं. एवढं कोणाला कळालं. ठीक आहे, 25 मार्चला लागला होता. त्याच्यानंतर आता, है ना, आता परीक्षा झाली 2026 लाच होणार होती. जानेवारी 2026 ला बघा, जानेवारी 2025 ला झाली, जानेवारी 2026 ला होणार होती परीक्षा. तर झाली 1 महिना कमी, 2025 ला झाली. 2026 ला होणार होती, 1 महिना अगोदर झाली. 13 डिसेंबरला झाली परीक्षा. ठीक आहे, 13 डिसेंबर 2025. ठीक आहे, 13 डिसेंबर 2025. इथं बघा,
जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 2 महिने आहे ना, 2 महिने 9-10 दिवस. 18 जानेवारी, 18 फेब्रुवारी, 18 मार्च 2 महिने 5-7 दिवस आहे ना. 13 डिसेंबर, 13 जानेवारी, 13 फेब्रुवारी 2 महिने 9-10 दिवस. समजा निकाल ह्याचा एक अप्रॉक्सिमेट निकाल ह्याच्यानुसार जर केला झाला तर 25 फेब्रुवारी. ठीक आहे. 25 फेब्रुवारी 2000 फेब्रु है ना वारी फेब्रुवारी है ना 2026. 25 नाही रे, माग कशाला जातो है ना. 2026 ला. ठीक आहे. किंवा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात. ठीक आहे. असा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत 100% लागल. ठीक आहे भाऊ. तर सगळ्यांना नवोदयला किती मार्क आले? चांगले मार्क आले, चांगले पेपर गेलेत. 80 पैकी किती प्रश्न आले? किंवा 80 पैकी किती प्रश्न आले? किंवा 100 पैकी किती गुण आले? ते कमेंट बॉक्समध्ये पाठवा. सोबत तुमचा जिल्हा पाठवा. ठीक आहे. आणि आपल्या ह्या येस पेपरचा फायदा नक्कीच तुम्हाला झाला का नाही, याच्याविषयी पण कमेंट करा. तर शिष्यवृत्तीची बॅच जॉइन करण्यासाठी दीदी, वागा, भाऊ, ताई याच्यावर कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा. कॉल नाही उचलला तर व्हॉट्सअप करा. ठीक आहे. पहिल्यांदा डेमो बघा. 5-7 दिवस आहे ना. झूम मीटिंग डाउनलोड करून डेमो बघा. ठीक आहे भाऊ. सगळ्यांना बाय बाय, गुड बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. सगळ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद भाऊ. धन्यवाद ताई.